आपल्या देशापासून काही 100 किलोमीटर अंतरावर जे युद्ध सुरू आहे, जे युद्ध आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि पेपरमध्ये वाचतोय पाहतोय, त्या युद्धामुळे आपल्या घरातल्या स्वयंपाक घरातल्या किचनमध्ये आता त्या युद्धाचे परिणाम होऊ लागलेत। होय, या युद्धाच्या झळा ज्या आहेत त्या आता बसायला कशी सुरुवात झाली आहे ते आपण पाहणार आहोत। कारण आता सरकारनं गॅस आणीबाणीचे संकेत दिले। सरकारनं कंपन्यांना या संदर्भात आदेश जारी केलेले आहेत। नेमकं सरकारनं काय निर्णय घेताना म्हटलेलं आहे आणि या युद्धाचा आपल्या किचनमधील गॅसवर कसा परिणाम होणार आहे, त्याचे काय आता परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, पाहूयात या रिपोर्टमध्ये। अमेरिका इराण युद्धाच्या भारताला झळा। महागाईचा भडका, गॅस 114 रुपयांनी महागला। भारतात गॅस आणीबाणी लागू। आम्ही काय आता शेगड्या लावायच्या किंवा चुली पेटवायच्या? ऐकलं, अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता थेट भारताला बसायला सुरुवात झाली आहे। इराणनं कतारवर हल्ले केल्यामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झालाय। त्याचा पहिला फटका बसलाय गृहिणी आणि व्यावसायिकांना। कारण घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची तर व्यावसायिक गॅसच्या दरात थेट 114 रुपयांची वाढ झाली आहे। सर्वसामान्यांना तर हे गॅसचे दर जे वाढलेले आहेत ते न परवडण्यासारखे आहेत। आणि आता युद्धजनक जी काही परिस्थिती झाली आहे त्यांनी तर ते परिस्थिती आम्हाला सर्वसामान्यांना परवडणार नाही आहे। हे जर अगोदरच त्यांना माहिती होतं तर त्यांनी ह्याचं नियोजन का नाही अगोदरच लावलेलं? आम्ही काय आता शेगड्या लावायच्या किंवा चुली पेटवायच्या? म्हणजे आम्हाला ही दरवाढ सर्वसामान्यांना न परवडण्यासारखी आहे। बरं, फ्लॅटसारख्या सिस्टीम जी आहे तिथं आम्ही शेगड्या नाही पेटवू शकत आहे। मग आता ह्या जो दरवाढीचा जो झालेला आहे भाव, ह्यातला आम्ही सर्वसामान्यांनी करायचं काय? की 60 रुपये दर वाढलेला आहे। तर मग आता 60 रुपये झाले तर प्रत्येक वेळेला असे दर वाढतच गेलेले आहेत। मग आपण गॅस सिलेंडर कशा पद्धतीने घ्यायचं किंवा काय बचत करावी लागेल, असा फटका आमच्या लाडक्या बहिणीला का पडावा? आज गॅस वाढला, उद्या इंधन दर वाढेल, पेट्रोल वाढेल, मग प्रत्येकात वाढ झाल्यावर आम्ही आमचं बजेट कसं बसवणार? त्यानुसार पगार पण वाढत नाही ना। पगार पण मग तुम्ही वाढवा, जर गॅस जर वाढवायचा असेल तर मग। या युद्धाच्या झळा फक्त गृहिणींनाच नाहीत तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांनाही बसायला लागले। देशात गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं देशात आणीबाणी लागू करण्याचे संकेत दिले। देशातील सर्व तेल रिफायनरीजनं प्रोपेन आणि ब्युटेन गॅसचा वापर पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। तर रिफायनरीजनं या गॅसचा वापर फक्त घरगुती LPG साठीच करावा। उत्पादित झालेला LPG फक्त इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनाच द्यावा। जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्याचे संकेत दिलेत। एवढंच नाही तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना देण्यात येत असलेल्या व्यावसायिक गॅसची नोंदणी थांबवण्यात आल्याची माहिती गॅस डीलरनं दिली आहे। कंपनीने स्ट्रिक्टली सांगितलंय का 21 दिवसाशिवाय आता डोमेस्टिक सिलेंडर कोणाला देऊ नये, त्याच्यानंतर बुकिंग झाल्यानंतरच द्यावे। आणि महत्त्वाची गोष्ट, जर कमर्शियल सिलेंडर होते जे इंडस्ट्रीज लेवलला किंवा हॉटेल्स लेवलला चालायचे तर त्यांचे ते बंद करण्यात आले। पण आता एक मोठा प्रश्न असा तयार झाला आहे का बऱ्याचशा हॉस्पिटलला सुद्धा कमर्शियल जायचे, तर हॉस्पिटलचं कसं करायचं? अजून त्यांच्याकडनं ती गाईडलाईन येणं बाकी आहे। तर फक्त त्यांनी तेवढी गाईडलाईन द्यावी का हॉस्पिटल करता जर आपण डोमेस्टिक दिले तर चालेल का? मात्र ही आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्यामागे कारण आहे भारत आखाती देशांकडून करत असलेली गॅसची आयात। देशात किती टक्के LNG आणि LPG गॅसची आयात केली जाते पाहूयात। भारतात दरवर्षी 3,13,00,000 टन LPGची गरज असते। त्यातील 60% LPG आणि LNG आयात केला जातो। 40% आयात फक्त कतारमधून होते, तर 10% आयात सौदी अरेबिया, दुबई आणि ओमानमधून होते, तर 10% आयात ही अमेरिकेतून केली जाते। सरकारनं हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांसाठीचा गॅस पुरवठा थांबवण्याचे संकेत दिल्यानं देशात महागाईचाही भडका उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवे पर्याय शोधून देशातील गॅस आणीबाणी संपवणार का,
याकडेच देशातील सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.